जिल्हा प्रशासनाच्या दडपशाही धोरणाविरोधात पुसद येथे पटवारी संघाचे धरणे आंदोलन संपन्न। नेर तालुक्यातील 4 ग्राम महसूल अधिकाऱ्यांवर सूडबुद्धीने केलेल्या कारवाईचे तसेच विदर्भ पटवारी संघाचे जिल्हाध्यक्ष भरत भिसे यांच्यावर जाणीवपूर्वक करण्यात आलेल्या अन्यायकारक निलंबनाचा निषेध म्हणून पुसद उपविभागातील सर्व पटवारी यांच्या माध्यमातून हाताला काळी फीत बांधून एक दिवसीय धरणे आंदोलनाच्या माध्यमातून निषेध नोंदविण्यात आला। यावेळी मनोज कोरडे सचिव विदर्भ पटवारी संघ उपविभाग शाखा पुसद, सदानंद मस्के उपाध्यक्ष, विजय डोईफोडे कोषाध्यक्ष, सुनील जाधव जिल्हा कोषाध्यक्ष, कामराज चौधरी माजी जिल्हाध्यक्ष, वनिता धुळगुंडे, नीलांजन वानखेडे व इतर सर्व ग्राम महसूल अधिकारी पुसद हे प्रामुख्याने उपस्थित होते। मी मनोज कोरडे सचिव उपविभाग शाखा पुसद। आज आम्ही इथे अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी इथं आलेलो आहोत। आज इथं आम्ही जे धरणे आंदोलन केलेले आहेत त्याचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आम्ही जे मागच्या जानेवारीमध्ये जे आंदोलन केलं होतं, जे आमच्या मूलभूत ज्या सुविधा असतात जसे लॅपटॉप, प्रिंटर, ज्याच्यामुळे आम्ही शेतकऱ्याला सातबारा देण्यासाठी आम्हाला डिले होत होता, खूप उशीर होता, एका सातबारा प्रिंट निघायची म्हटलं तर अर्धा तास घ्यायचा। अशा या मागणीसाठी आम्ही आमच्या मूळ मागणीसाठी जे आंदोलन केलं होतं जानेवारी महिन्यामध्ये, त्यावेळेस प्रशासनाकडून आम्हाला 2 तारखेला चर्चेसाठी बोलवलं होतं। पण त्या चर्चेमध्ये आमचे मूळ मुद्दे न स्वीकारता आम्हाला अतिशय वेगळी वागणूक तिथे मिळाली। त्याचा विरोध आम्ही तिथे केल्यामुळं आम्हाला ते आंदोलन पुढे न्यावं लागलं। तसं ते आंदोलन अमरावती आयुक्तालयापर्यंत गेल्यानंतर त्या आंदोलनाची फलश्रुती म्हणून आम्हाला आमचे 4 तलाठी तसेच प्रत्येक उपविभागातून एक तलाठी त्यांनी निलंबित केले। आज संवैधानिक मार्गाने आम्ही जे आंदोलन पुकारलेलं आहे, याच्या आधी जानेवारी महिन्यात जे संवैधानिक रूपाने जे आंदोलन स्वीकारले होते त्याची फलश्रुती म्हणून आम्हाला आमचे तलाठी सूड भावनेने निलंबित करण्यात येत आहेत। त्याच्यामध्ये आमची प्रमुख मागणी अशी आहे की नेरमध्ये जे आमचे 4 तलाठी सूड भावनेने निलंबित करण्यात आलेले आहे त्यांना पुनर्स्थापित करावे। तसेच आमचा जानेवारी महिन्याचा पूर्ण महिन्याचा पगार सुद्धा काढण्यात आलेला नाही आहे, कारण आम्ही अर्जित रजेवर होतो। अर्जित रजेवर असल्या कारणाने आमच्या त्या रजा परावर्तित करून आम्हाला वेतन अदा करणे क्रमप्राप्त होते, परंतु एक सूड भावनेचा विचार करून त्यांनी आमचे वेतन सुद्धा अदा केलेले नाही आहेत। त्यामुळे आमची प्रशासनाला नम्र विनंती आहे की सदर मागणीचा आणि काही आमच्या त्या निवेदनामधल्या सुद्धा मागण्या प्रलंबित आहेत, जसे अनुदानामधले 0.25 चा जो हिस्सा आहे तो सुद्धा आम्हाला मिळत नाही। आम्ही फक्त वारंवार आमच्या खर्चातून ते काम करतो, परंतु आम्हाला शासनातर्फे कुठलीही सहकार्य त्या याच्यातनी लाभत नाही। त्यामुळे आम्हाला नाईलाजास्तव हे आंदोलनाची भूमिका घ्यावी लागत आहे। आम्ही शेतकरी लोक आहोत, आम्हाला शेतकऱ्याची जाण आहे। पावसाचा मौसम आहे, त्यांचे वारंवार आमच्याकडे काम पडते, पण आमचाही सुद्धा नाईलाज आहे। आमच्यावर जे आकाशबुद्धीने जे काही कारवाई करण्यात येत आहेत ते जर जिल्हा प्रशासनाने मोठ्या मनाने, आमचे पालक आहेत जिल्हाधिकारी साहेब, एवढा आकस न ठेवता त्यांनी आम्हाला जर आमच्या लोकांना जर पुनर्स्थापित केले तर आम्हाला आंदोलन करण्याचं काम पडत नाही। हा आमचा आंदोलनाचा पहिला टप्पा आहे। दुसरा टप्पा 29 तारखेला ज्या तहसीलमध्ये सदर 4 तलाठी निलंबित केलेले आहेत त्या तहसीलला सुद्धा आम्ही आंदोलन करणार आहे। त्यानंतर जिल्हा कार्यालयात यवतमाळ येथे सुद्धा धरणे आंदोलन आहे आणि त्यानंतर 7 तारखेला DSC जमा करून 15 तारखेला आम्ही अर्जित रजेचं शस्त्र उगारणार आहे। त्याला सर्व शेतकरी वर्गाला आमची नम्र विनंती आहे की आमच्या मजबुरी समजून घेऊन आम्हाला सहकार्याची भूमिका सर्व शेतकऱ्यांनी ठेवावी, ही नम्र विनंती।